उरण स्टेशनवरनं मी 20 रुपयाचं तिकीट काढून निघाली उरणच्या दिशेने. ठाणे स्टेशन टू नेरळ स्टेशन पोहोचायला आपल्याला लागतात 30 मिनिटं. हा 30 मिनिटाचा प्रवास समुद्राचं पाणी आणि निसर्ग बघत बघत आता आपण पोहोचते उरण स्टेशनला. नेरूळ टू उरण स्टेशन पोहोचायला आपल्याला लागतात 45 मिनिट. उरण स्टेशनवरनं बाहेर पडताच आपल्याला लागते रिक्षा स्टँड. इथून आपल्याला 15 रुपये शेअरिंगप्रमाणे ऑटो स्टँडवरून रिक्षा भेटते. 2 प्रकारच्या रिक्षा भेटतात. एक 150 रुपये देऊन आपल्याला डायरेक्टली करंजा जेटीवर सोडलं जातं आणि एक अशी रिक्षा आहे जी 15 रुपये 4 फाट्यावर उतरवलं जातं. तिथून आपल्याला करंजा जेटीसाठी दुसरी ऑटो पकडावी लागते. ती 30 रुपये घेते. अशा प्रकारे आपण पोचले करंजा जेटीवर. इकडचं दृश्य तुम्ही पाहू शकता. इथे मी गळ टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न माझा फसलेला आहे. असो, आता आपण जाऊया. अशा प्रकारे मी शायनिंग मारत मारत बोटच्या आतमध्ये शिरलेली आहे. मी बोटीच्या वरच्या मजल्यावर जाऊन आजूबाजूचं दृश्य न्याहाळलं. समुद्राचं पाणी, निसर्ग आणि 10 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोचतो रेवस बंदरावर. मुलुंड टू रेवस बंदर पोचायला आपल्याला फक्त 100 रुपयाचा खर्च आला. हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.